ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। आज मी आलेलो आहे अक्कलकोटला आणि आता अक्कलकोटला ॲक्च्युली आज पोचायलाच उशीर झाला मला, तर मी आता निघालो आहे। आज माऊलीचं दर्शन मी आज संध्याकाळी करणार आहे येऊन, पण माझं उद्या अभिषेक आहे। मी माझं 3 दिवस स्टे आहे, तर मी आज पहिला आज शुक्रवार आहे तर जरा गाणगापुरात गर्दी थोडीशी कमी असेल असं अज्यूम करून चाललो आहे मी। तर आता मी चाललो आहे गाणगापूरला जाण्यासाठी मी इथून एक आता छोट्या ओमिनीज असतात, इथे 150 रुपये घेतात तुम्हाला। तर तुम्ही इथे अक्कलकोट अन्नछत्राला जरी आलात ना तरी तुम्हाला ह्या 150 रुपयातनं तुम्ही तिथे जाऊ शकता। सगळ्या डिटेल्स मी देणारच आहेत, गाणगापूर अमरजा संगम वगैरे सगळं आपण करणार आहोत। तर हा ब्लॉग गाणगापूर आणि अक्कलकोट असा कॉम्बो होणार आहे, तर तुम्हाला नक्की सांगा काय आवडलं। ऋषी क्रिएटिव्ह मंत्रालय जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका। तर मी आता पूर्ण गाणगापूरला पोचेन थोड्या वेळात, कारण की आता मी प्रशांतची रिक्षा घेतलेली आहे। माझा एक फ्रेंड आहे इथे पवन म्हणून, त्यांनी मला रिक्षा करून दिली। तर प्रायव्हेट रिक्षा आहे, तर मी सिंगल चाललेलो आहे। तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून गेला तरी चालेल, आणि ओमिनी वगैरे जरी केलात ना तरी 2000 वगैरे होतात। पण मी म्हटलं की मला ओमिनी वगैरे नको आहे, मला तो बाकीची ठिकाणंसुद्धा, कारण की ना ॲक्च्युली तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी। जेव्हा आपण गाणगापुराच्या त्या सीमेवरनं एंटर करतो ना तेव्हा तो कर्नाटक भाग येतो। तर तिथे ना म्हणजे आपण ह्या ज्या ओमिनी वगैरे जातो ना इथून शेअरिंग वगैरे, तर त्या एक विशिष्ट स्थानापर्यंत मंदिरापर्यंत त्या तिकडे थांबल्या जातात। त्याच्या पुढे जर आपल्याला भीमा अमरजा, कल्लेश्वर आणि अजून भस्माचा डोंगर अशी काही ठिकाणं जर भटकायची असतील ना, मग तिथल्या ज्या लोकल रिक्षा असतात ना त्या करून आपल्याला तिथे भटकावं लागतं। आणि मग परत आपली जी मंदिरापाशी जी रिक्षा थांबवलेली असते, जी आपण रिटर्नमध्ये घेऊन आलेलो असतो, तर ती घेऊन आपल्याला परत यावं लागतं। तर कारण की त्यांच्या काही म्हणजे म्हणतात ना युनियनचे वगैरे काही इश्यूज आहेत, ते पुढे जाऊन देत नाहीत त्या ओमिनीज वगैरे। तर तुम्हाला आता मग मी रिक्षा केली आहे तर मला बेनिफिट्स आहे, तर मी कल्लेश्वरला पण जाणार आहे कारण की रिक्षा आहे। तर त्यामुळे हे बेनिफिट्स तुम्हालासुद्धा मिळू शकणार आहे। तर फक्त रिक्षा करा आणि प्रशांतला फक्त कॉन्टॅक्ट करा। प्रशांतला कॉन्टॅक्ट केलात फक्त ॲडव्हान्समध्ये सांगा त्याला, तुम्ही आदल्या दिवशी येणार असाल तर, की मी आज येतो आहे तर मला तुझी रिक्षा लागणार आहे। मग जर तुम्ही त्याला ॲडव्हान्स वगैरे दिलात तर ते तुम्ही तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये बोलून घ्या। नंबर देतोच आहे मी त्याचा, प्रशांत आहे। प्रशांत ह्याचा तुम्ही चेहरा बघितलेलाच आहे, ह्याचा नंबर देतो आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली। तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथे आता ही जी मी त्याच्याकडनं डील केली ना, तर मी आता कसं राहणार आहे, आता मी पहिला मंदिरात गेल्यानंतर मी भीमा अमरजा संगम पण करणार आहे, त्याच्यानंतर कल्लेश्वर मंदिर पण करणार आहे आणि पादुकास्थान पण करणार आहे। अशा 3 ठिकाणी हा दादा मला घेऊन जाणार आहे। जर तुम्ही आलात तर तुम्ही 2-3 असाल तर तुम्हाला रिक्षा खूप छान परवडेलच। मला थोडीशी महाग पडली, पण कारण की मला वेळेवरती पोहोचणं मला तिथे आरतीला गरजेचं आहे, तर त्यामुळे मग मी प्रायव्हेट रिक्षा करून चाललो आहे। तर तुम्ही दादाचा कॉन्टॅक्ट करू शकता। हा प्रवास सुरू असतानाच महाराजांचं नामस्मरण मनात चालू होतं। आम्ही गाणगापुराच्या सीमेवरती येऊन पोचलो, कळलंच नाही प्रवास कधी संपला। आणि आता महाराजांच्या निर्गुण पादुकांचे ओढ लागली होती। भव्य गाभारा, तिथला तो परिसर अगदी मनाला भावून घेणारा। हे आता तुम्ही जे पाहताय ना इथे आपण त्याला म्हणू शकतो ना भानामती, आणि आरतीच्या वेळेला हे अतिशय तीव्र असतं बरं का। तर या ठिकाणी हे सगळं उतरलं जातं। आता हा जो परिसर पाहताय ना, हा पूजा हॉल, या पूजा हॉलमध्ये ना अभिषेक वगैरे केले जातात। आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहोत। मंदिराला प्रदक्षिणा घालतेवेळी आपल्याला मंदिराच्या 4ही बाजू नीट छान प्रकारे बघायला मिळतात। आणि एक श्वान मला मध्येच दिसला, आणि हे आता औदुंबर आहे। या औदुंबराला आता आपण नमस्कार करून, हे जे समोरनं पाहत आहे इथून महाराजांचं पादुकांचं दर्शन घेऊ शकतो आतमध्ये, पण इथून एंट्री नाही आहे। इथे 2 प्रकारच्या एंट्री असतात, एक कॉमन एंट्री आणि एक लांबनं दर्शन। तर काही भाविक लांबनं दर्शनासाठी एक वेगळी लाईन असते। औदुंबराला नमस्कार करून आपण पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो। मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे,
गर्दी खूप असते. गुरुवारी आला तर जास्त गर्दी मिळेल आणि शनिवार रविवारीही जास्त गर्दी असते. आता आपण मंदिराच्या या परिसरातनं बाहेर पडणार आहोत. मंदिराच्या परिसरातनं बाहेर पडल्यावरती लगेच उजव्या साईडला दुकानं सुटली की एक छोटंसं अन्नछत्र आहे. आणि या अन्नछत्रात मला पोचायला उशीर झालाच होता. आरतीही मला नव्हती भेटली, पण अन्नछत्राचा प्रसाद सुद्धा संपला होता. पण महाराजांच्या कृपेने म्हणतात ना, लीला खूप वेगळीच आहे. सगळं संपून सुद्धा मी विचारलं काही आहे का, तर तिथल्या सेवेकरांनी मला सांगितलं थांबा. आणि मी आत गेल्यावरती मला त्यांनी वाटीभर खीर आणून दिली. ही महाराजांचीच लीला. म्हणतात ना, महाराज कधीच कोणाला कुठल्याही गोष्टीचे कमी पडू देत नाहीत. याची आज अजून एक प्रचिती भेटली. हा जो परिसर पाहताय ना, हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथे सगळे स्टॉल, फळवाले असे वेगवेगळे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. आज शुक्रवार होता त्यामुळे गर्दी फार कमी आहे. मी म्हटलं की आज मी ॲक्च्युली स्पेशली सुट्टी काढून इथे आलो होतो की मला गर्दी कमी आणि मला छानसं दर्शन मला लाभेल. तर महाराजांच्या कृपेने ते अगदी खूप छान संपन्न झालं. आणि आता मी माझ्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढचा प्रवासही अगदी खूप सुंदर आहे. कल्लेश्वर मंदिर, अमरजा, भीमा अमरजा संगम, भस्माचा डोंगर हे पाहण्याची आतुरता लागून राहिली होती मनाला. आता आपण कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. हे इथूनच स्टॉल लागलेले असतात. मी फुलं आणि आतमध्ये शनिदेवाचं जागृत मंदिर आहे. कधी आलात इथे तर कल्लेश्वराच्या मंदिराला व्हिजिट केल्याशिवाय पुढेच जाऊच नका. अतिशय जागृत असं मंदिर हे आहे. ह्याच्या लीलाही वेगवेगळ्या आहेत. म्हणतात ना, दत्तस्थानाला आपण प्रत्यक्ष भेट दिलो की तिथे काही क्षण आपण घालवलेच पाहिजे. हा आहे कल्लेश्वराच्या मंदिराचा परिसर. अतिशय शांत. दुपारची वेळ होती. खूप सुंदर पक्ष्यांचा आवाज. थोडं ऊन होतं, पण जेव्हा छायेमध्ये आलो झाडाच्या तेव्हा खूप शांत वाटलं. हा शनिदेवाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे आपण मंदिर पाहतोय, हे पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर आहे. इथे आला सुद्धा नक्की व्हिजिट द्या. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण जितकं काही तुम्हाला दाखवता येतंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा शनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण इथून पुढे शनी मंदिराकडे निघालो. आपण जी अर्चनासाठी फुले घेतली होती ती इथे येऊन आपण या शनी मंदिराच्या पायाशी वाहिली. एक वेगळी प्रचिती आहे इथे सुद्धा. खूप मूल स्वयंभू शनी मंदिर असं म्हटलं जातं इथे. याची ही लीला खूप वेगळी आहे. इथे गाणगापुरात कधी आलात तर या मंदिराला व्हिजिट केलं, कल्लेश्वराच्या या मंदिरात व्हिजिट केल्याशिवाय नक्कीच जाऊच नका पुढे. जसं मी मगाशी म्हटलं, पूजा अर्चनेसाठी आपण जे काही फुलं, तेल वगैरे जे घेतलेलं असतं ते ह्या शनिदेवाच्या चरणाशी अर्पण करायचं असतं. पण नक्कीच व्हिजिट करा बरं का. इथे येण्यासाठी ना खूप मार्ग आहेत. सोलापूरवरनं सुद्धा येऊ शकतो, अक्कलकोट स्टेशनवरनं सुद्धा येऊ शकतो. मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. आता आपण हे जे पाहतोय हे कल्लेश्वर मंदिर. या ठिकाणी खूप छान असं
शंकराची पिंड आहे. आता आपण भस्माच्या डोंगराकडे आलेलो आहोत. पण आता इथे डोंगरासारखं असं काहीच नाही राहिलेलं आहे. आता आपण भीमा अमरजा संगमाच्या दिशेने निघालो आहोत. इथे सुद्धा तुम्हाला फळांची दुकानं, पूजेची साहित्याची दुकानं, हे सगळं इथे मिळून जाईल तुम्हाला. हे समोर जे पाहताय इथे महाराजांचं छोटंसं मंदिर आहे, पण इथे गुरुचरित्राचं पारायण होतं. इतकं वेगळे व्हायब्रेशन्स आहेत इथे. तुम्ही आल्यावरती तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. आणि अगदी सामूहिक गुरुचरित्राचं पारायण होतं इथे. रोज अगदी 100 लोक या पारायणासाठी इथे बसलेले असतात. ज्या गोष्टीचा अनुभव मी शब्दात नाही वर्णन करू शकत आहे, त्या गोष्टीसाठी तुम्हाला मी एवढीच विनंती करेन, ह्या इथे आलात की ह्या अमरजा संगमाच्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण की आनंदच वेगळा आहे. हे आहे आपलं भीमा अमरजा संगम. मला छोटंसं एक गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या सर्व भक्तांना. आपण जातो दर्शनाला, पण तिथल्या त्या दर्शनाचं पावित्र्य हे आपल्याला राखलं पाहिजे. आपण हे भीमा अमरजा संगम पाहून मलिनता आणली आहे त्या संगमामध्ये आपण. तर कृपया आपण जेव्हा कुठल्याही तीर्थस्थानाला जाल तर तिथे स्वच्छता पाळा, तिथलं पावित्र्य पाळा, हीच आपल्याला नम्र विनंती आहे. इथून पुढे हा प्रवास भीमा अमरजा संगमाचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघालो. पुढे जात असताना सर्वत्र भक्त दिसत होते. वेगळा पाणी थोडंसं सुकलं होतं म्हणून आतमध्ये गेलो होतं, म्हणून आम्हाला इथपर्यंत मला यायला मिळालं. मागच्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला मला फक्त ह्या ज्या पायऱ्या दिसल्यात, आता तुम्ही पाहाल त्या पायऱ्यांपर्यंत मला दर्शन मिळालं आणि तिथपर्यंत पाणी आलं होतं. नोव्हेंबरचा काळ होता तो. तुम्ही बघताय आपण संगमाला किती मलिनता आणली आहे. कृपया हीच विनंती आहे, स्वच्छ ठेवा. ज्या ठिकाणी आपण जातो तिथे स्वच्छता पाळा, पावित्र्य पाळा. हे सगळं आपल्यासाठीच आहे. त्या गोष्टींची स्वच्छता हे आपणच ठेवणार आहोत, तर ते अधिक चांगलं राहणार आहे. पुढे जाता
बालपणी तुझ सारे पुरवेल लाड जपले रे तुझ नाया जीवाच्या पड्याल म्हातारपणात त्यांना लढून कोरे मानवात सत्तेने ते लढून कोरे ज्येष्ठ रचना करणे. भजन ऐकून आम्ही पुढे निघालो. प्रवास हा खूप मोठा आहे. सगळ्याच गोष्टी मी कव्हर केलेल्या नाही आहेत. मला गुरु मंदिर खूप काही ठिकाणं मला कव्हर करता नाही आली, कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे मी ती कव्हर केली नाही आहेत. तर त्यामुळे मी क्षमस्व आहे. पण जेवढं काही मला तुम्हाला दाखवता येतं आहे तेवढं मी दाखवणार आहे. जर तुम्हाला अक्कलकोटला यायचं असेल तर मुंबईहून मद्रास एक्सप्रेस येते आणि ती एक्सप्रेस अक्कलकोट स्टेशनला थांबते. अक्कलकोट स्टेशनवरती उतरल्यावरती आपल्याला 50 रुपये शेअरिंग ऑटो मिळते आणि ती शेअरिंग ऑटो आपल्याला स्टँडच्या अगदी जवळ थोडंसं अन्नछत्राच्या जवळ आणून सोडते. तिथून आपल्याला चालत यायचं आहे. तिथून तुम्ही तिथे यात्री भवन आहे, यात्री निवास आहे, वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत. तिथे तुम्ही निवास करू शकता. आता प्रायव्हेट एजंटसुद्धा बाहेर थांबलेले असतात आणि ते आपल्याला रूम प्रोव्हाइड करतात. अगदी 800 रुपयापासून ते 1000 रुपयापासून पर पर्सन रूम मिळून जाते. पण मी एकटा नेहमी जातो, तर मी यात्री निवासला डोमॅट्री सिस्टम आहे त्यांचं. अगदी खूप स्वच्छ आणि खूप सुंदर असं हा डोमॅट्री सिस्टम आहे. तर मी तिथे निवास करतो. अगदी 300 रुपयात पर बेड तुम्हाला मिळतो आणि खूप स्वच्छता आहे. हे जे पाहताय हे अमरजा संगमाच्या इथले असलेलं मंदिर, जिथे गुरुचरित्राचं पारायण मागाशी मी तुम्हाला सांगितलं इथे होतं. तर नक्की व्हिजिट करा या स्थानाला सुद्धा. अशी वेगवेगळी महाराजांची स्थानं आहेत, ती अगदी दिव्य प्रचिती देणारी आहेत. कारण की ही जी प्रचिती आहे ना, हा जो अनुभव हा आपणच घ्यायचा असतो. आपला तो तुम्ही किती व्हिडिओ पाहाल, व्हिडिओ फक्त तुम्हाला तिथे पोचण्यापर्यंत मदत करेल, पण तिथला पुढचा प्रवास हा तुमचा एक्सपिरियन्स असतो. तर या सगळ्या प्रवासासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. मला मागच्या व्हिडिओसाठी सुद्धा खूप लोकांनी प्रश्न केले तिथे कसं जाऊ शकतो. मी परत एकदा सांगणार आहे, अक्कलकोट स्टेशनवरनं जो मी प्रवास केला, अक्कलकोट स्टेशनपासून आपण उतरल्यावर 50 रुपये शेअरिंग ऑटो होतात. तिथून परत एकदा मी सांगणार आहे की आपण स्टँडच्या जवळ, अगदीच रिक्षा स्टँडच्या जवळ उतरल्यावरती तिथे राहण्याची वगैरे सोय आहे. पण जर तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल तर गर्दी मिळते. जरा सकाळी आलात तर जरा गर्दी तुम्हाला बुकिंग्स मिळून जातात, कारण की खूप भक्तजण रात्रीचा प्रवास करून येतात आणि ते पहाटे दर्शन घेणारे असतात. तर रात्री ऑलमोस्ट फुल मिळून जातं. जर तुम्ही येणार असाल मुंबईहून रात्री निघाला असाल तर सकाळी पोहोचत असाल तर तुम्हाला अवेलेबिलिटी रूमची खूप छान मिळेल. दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला खूप छान सांगणार आहे, इथे आल्यावरती इथे सुद्धा या जागेचं पावित्र्य नक्की राखा. मुंबईहून जर तुम्ही येत असाल तर रेड बसवरती जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला वेगवेगळ्या अक्कलकोटला येणाऱ्या वेगवेगळ्या बसेस आहेत. जगदंबा बसेस आहेत आणि भरपूर अशा बसेस. मी प्रत्येक ट्रॅव्हलची नावं नाही घेत आहेत. जर तुम्ही टाकलं रेड बसवरती तर तुम्हाला, आणि ते तिकिटीची रेंज जी आहेत ते 1000 रुपये ते 1500 रुपये सीझन वाईज असतात. तर तुम्ही ह्या सीझनमध्ये येऊ शकता इकडे. यात आपण पाहतोय महाराजांचं समाधी मठ. या समाधी मठामध्ये महाराजांची स्वयंभू अशी समाधी आहे. आपल्याला गुरुजींच्या कृपेमुळे आपल्याला गाभाऱ्यातलं सुद्धा दर्शन मिळालं आहे. ते सुद्धा तुम्ही अनुभव घ्या. अगदी गाभाऱ्यामध्ये आपल्याला जर प्रवेश करायचा असेल तर सकाळचा एक अभिषेक असतो, जो आपण अभिषेक करून सोहळं निसून आपण गाभाऱ्यामधलं दर्शन करू शकतो. इथे आलात तर ह्या गोष्टी नक्की करा, कारण की तुम्हाला एक वेगळा आनंद तुम्हाला देऊन जाईल. सोलापूरवरनं सुद्धा तुम्ही येऊ शकता इकडे. पण मी आजपर्यंत सोलापूरवरनं कधी आलो नाही. खूप लोकांची व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला सोलापूरवरनं पण कसे यायचं इथे ते सुद्धा सांगितले जाईल. सोलापूरवरनं येण्यासाठी अक्कलकोटला भरपूर एस टी महामंडळाच्या असतात अवेलेबल. तर तिथून तुम्ही एस टीत येऊ शकता आणि तिथून पुढचा प्रवास हा तुम्ही करू शकता.
उपयोगी पडेल. आणखी ही त्याची तिकीट रेंज मला माहिती नाही आहे, पण जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला मिळून जाईल. पण समर्थ विघाता श्री स्वामी समर्थ श्री